तर पिंपरीमध्ये इमारत कोसळली, काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। मोशी कचरा डेपोजवळील ही घटना आहे। इमारतीखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झालेला आहे। तर सध्या आपण ही मोठी बातमी पाहतोय। पिंपरीमध्ये इमारत कोसळलेले 10 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ही इमारत कोसळल्याचं दृश्य सुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतंय। पिंपरीमध्ये इमारत कोसळलेली आहे। मोशी कचरा डेपोजवळील ही घटना आहे। मोशी कचरा डेपोजवळील ही इमारत कोसळल्याचं दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कैलास पुरी। कैलास, जवळपास 10 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते या दुर्घटनेत। मोशी कचरा डेपो इथं ही घटना जी आहे ती घडलेली आहे। इथं एक प्रशासकीय इमारत आहे कचऱ्याच्या ढिग्याच्या बाजूला। गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे कचऱ्याचे हे जे ढीग आहेत ते प्रशासकीय इमारतीवर पडलेले आहेत आणि त्यामुळे इमारत जी आहे ती कोसळलेली आहे। या इमारतीमध्ये जवळपास 12 ते 14 लोक असण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। अधिकृतरित्या या दुर्घटनेत कुणाचा मृत्यू झालाय का हे स्पष्ट झालं नसलं तरी काही जण या इमारतीमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। प्राथमिक माहिती मिळते 15 ते जवळपास 10 ते 15 जण अडकलेत। मात्र आणखी काही अपडेट मिळत आहेत का कैलास दुर्घटनास्थळावरून? एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। मोठ्या प्रमाणात महापालिकेची अग्निशमन दलाची यंत्रणा असेल, इतर यंत्रणा जी आहे ती यंत्रणा या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो युद्ध पातळीवर सुरू आहे। निश्चित धन्यवाद कैलास ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण सध्या पाहतोय पिंपरी चिंचवड मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान मोशी परिसरात मोठी दुर्घटना घडलेली आहे। मोशी कचरा डेपोला लागून असलेली एक इमारत कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडालेली। जवळपास 10 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते।